हाय हॅलो नमस्ते, मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या 1 महिन्याच्या बाळाचं फुल डे रुटीन शेअर करणार आहे। माझं बाळ रोज सकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान उठतं। रात्री छान झोप झाल्याने ना सकाळी तो खूप ॲक्टिव्ह असतो आणि बराच वेळ खेळत असतो। सो उठल्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याला फीड करणं। मी सगळ्यात आधी त्याला फीड करते आणि त्यानंतर त्याचा ढेकर काढते आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्याचं डायपर काढून टाकते। रात्रभर जे डायपर असतं ते सकाळी मी उठल्या पहिलं काढून टाकते आणि त्याला डायपर फ्री टाईम देते। त्यानंतर पूर्ण दिवसभर मी त्याला डायपर घालत नाही, फक्त रात्री झोपतानाच वापरते। सकाळी 8-8:30 वाजता उठला ना की 10:30-11 वाजेपर्यंत तो छान खेळतो आणि तो जागाच असतो तोपर्यंत। मग त्याला अंघोळ घातली ना की मग तो झोपतो। पुन्हा एकदा फीड करण्याआधी मी त्याला विटॅमिन डी आणि मल्टीविटॅमिनचे ड्रॉप्स देते आणि औषध प्यायला ना त्याला अजिबात आवडत नाही। औषध आलं ना की तो अजिबात तोंडच उघडत नाही किंवा मग जिभेने सगळं बाहेर काढतो। त्यानंतर मी त्याला बेडरूममधून हॉलमध्ये आणते आणि इथे तो छान खेळत बसतो आणि मी माझी थोडीफार कामं करून घेते। यावेळी तो खूप ॲक्टिव्ह असतो म्हणून मी त्याला टमी टाईम देते। सध्या तरी मी दिवसातून एकदाच त्याला टमी टाईम देते कारण तो अजून खूप लहान आहे। आणि हा आमचा दादा ज्याने आमचं नाव लाडू ठेवलेलं आहे, सो आम्ही सगळे याला लाडूच म्हणतो। आणि त्यानंतर मी त्याला सकाळचं ऊन देते। सध्या खूप थंडी आहे त्यामुळे बाहेर खूप गार वारं असतं म्हणून मी त्याला बाहेर लवकर नाही आणत आणि यावेळी ना त्याला झोप आलेली असते। मी स्वयंपाक करेपर्यंत लाडूला कुणीतरी खेळवतं, पण आज कोणच नव्हतं म्हणून मी त्याला कॅरीकॉटमध्ये ठेवलं होतं आणि इथे मी स्वयंपाक करून घेतला। 10:30 वाजता आम्ही लाडूला अंघोळ घालतो। सगळ्यात पहिले त्याची मालिश करतो आणि त्यानंतर त्याला अंघोळ घालतो आणि मग धुरी देतो। हे सगळे व्हिडिओ यूट्यूबच्या गाईडलाईनच्या विरुद्ध आहेत। ते यूट्यूब अलाव करत नाही दाखवायला, त्यामुळे मी ते शूट केलं नाही। अंघोळ घालण्याआधी मी त्याला एकदा फीड करते कारण तो बराच वेळ खेळत असतो। अंघोळ घालून धुरी दिल्यानंतर त्याला असं बांधून मग झोपी घालते। अंघोळ घालून झोपवल्यानंतर तो डायरेक्ट 3-3:30 वाजता उठतो, म्हणजे फक्त मध्ये फीड घेण्यासाठी उठतो। चेंज केलं की तो पुन्हा झोपी जातो। दर 2-2 तासांनी मी त्याला फीड करते आणि त्याची बाळंतीण चेंज करते आणि मग तो पुन्हा झोपी जातो आणि त्यानंतर मी माझी बाकीची कामं आवरून घेते। आत्ता वाजलेले आहेत 4 आणि सकाळी अंघोळ करून झोपल्यानंतर तो आता 4 वाजता उठलेला आहे। सो उठल्यानंतर मी त्याला कपडे घालते, त्याला छान मेकअप करते, रेडी करते आणि त्यानंतर दिवसभर खूप झोप घेतल्यामुळे तो इथे छान खेळत असतो। 1.5 ते 2 तास तो जागा असतो आणि मध्ये त्याला फीड करते आणि तो पुन्हा खेळतो। 4 वाजता उठला ना की तो 6 वाजेपर्यंत जागा असतो, 5:30-6 वाजेपर्यंत आणि त्यानंतर त्याला फीड करून मी पुन्हा झोपी घालते आणि मग मी माझा स्वयंपाक करून घेते। आत्ता वाजलेले आहेत 7:30। माझा स्वयंपाक वगैरे आवरला आणि लाडू उठल्यानंतर त्याला त्याचे पप्पा घेऊन गेले होते वरती। आता पुन्हा मी त्याला फीड करते, त्याचा ढेकर काढते आणि थोडीशी थंड हवा सुटते त्यामुळे मी इथे त्याला स्वेटर घालते। मी त्याला डायपर घालत नाही संध्याकाळी, फक्त रात्री झोपण्यासाठी मी त्याला डायपर वापरते। आता जेवण करायची वेळ झाली। जर जेवण करायची वेळ तो जागा असेल ना तर मग त्याला किचनमध्ये कॅरीकॉटमध्ये ठेवतो आणि आम्ही तिथेच जेवण करतो आणि जेवणानंतरची माझी थोडी कामे आवरेपर्यंत लाडू त्याच्या पप्पांजवळ असतो
आणि मी काम आवरून वरती जाईपर्यंत तो शक्यतो झोपलेला असतो आणि जर झोपलेला नसेल तर मी त्याला फीड करते आणि त्यानंतर डायपर घालते, पूर्ण कपडे घालते, मिटन्स घालते, सॉक्स घालते आणि त्यानंतर तो झोपतो. त्यानंतर रात्रभर तो झोपतो. फक्त फीड घेण्यासाठी मध्ये मध्ये उठतो. फीड केलं की तो पुन्हा झोपी जातो. वाजलेले आहेत रात्रीचे 10:30. 10:30 ते 11:15 दरम्यान तो रोज झोपतो. तर हे होतं सकाळी 8 ते रात्री 11पर्यंतचं फुल डेचं माझ्या बाळाचं रुटीन. व्हिडिओ मी खूप आधी शूट केला होता आणि कसं तरी टाईम काढून मी एडिट केला होता आणि त्यानंतर मी अपलोड केल्यानंतर ॲक्च्युली त्याच्यात मी अंघोळ आणि बाळाची मालिश दाखवली होती. त्यामुळे यूट्यूबवरून मला गाईडलाईन आली होती. त्यामुळे माझा तो व्हिडिओ रिमूव्ह करावा लागला मला आणि त्यानंतर मला पुन्हा शूट करून पुन्हा एडिट करून अपलोड करावा लागला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. गुड बाय.